डॉक्टर उषा रामवाणी गायकवाड, मातृभाषा सिंधी, मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय त्यांनी सन 2006 साली PhD केले. 19व्या शतकातील निबंध वाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्री जीवन विषयक चिंतन हा त्यांच्या प्रबंधाचा विषय. या प्रबंधाला प्राध्यापक अ.का. प्रियोळकर हा उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार प्राप्त झाला. या यशाची दखल मराठीतील सर्व वर्तमानपत्रांनी तसेच मराठी कलर्स आणि सह्याद्री वाहिनीने घेतली. सोलापूर येथील विठाबाई पसारकर स्मृत्यर्थ दिला जाणारा संशोधनासाठीचा पुरस्कार सन 2018 मध्ये त्यांना मिळाला. मृण्मयी हा पारितोषिक प्राप्त दिवाळी अंक 1993 पासून 6 वर्ष एक हाती त्यांनी संपादित केला. पहिल्याच अंकाला बार्शी येथील सीतादेवी सोमाणी प्रतिष्ठानचा 3य क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. प्राध्यापक अरुण कांबळे यांचे चीवर, युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे दिवस या वैचारिक पुस्तकाचं 1996 साली, तसेच सुमती इनामदार यांच्या दिंडी आणि चांदोबाचा अंगरखा या काव्यसंग्रहाचं 2008 साली संपादन प्रकाशन त्यांनी केलं. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांत पुस्तक परीक्षणं, लेख, कविता, नामवंतांच्या मुलाखती आणि पत्र प्रसिद्ध झाली आहेत. अनेक शाळा कॉलेजेसमध्ये शुद्ध लेखन विषयक कार्यशाळांचं आयोजन केलं आहे. तसेच अनेक प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांत मुद्रित शोधन आणि संपादन सहाय्य केलं आहे. राज्यस्तरीय अनेक निबंध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय क्रमांकाची अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली. त्यांच्या या ओळखीला अभूतपूर्व अशा प्रदीर्घ संघर्षाची आणि तपश्चर्येची जोड आहे. वाट्याला अत्यंत रेअर असं दुर्दैवी आयुष्य आलं. त्याबाबत निर्वासित हे त्यांचं आत्मकथन सन 2023 मध्ये प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकाला राज्यस्तरीय 3 पुरस्कार मिळाले. सांगलीच्या ब्राईट सोसायटीतर्फे आयोजित खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यांच्या आस्तिकता, नास्तिकता आणि अज्ञेयवाद या निबंधाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. आपणास सर्वोत्त कवी कुसुमाग्रज पुरस्काराने सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.